कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। इतक्या शांतीत आली म्हणजे माझा प्लॅन वर्क झालेला दिसतोय। थांबा, मग काय बातमी आहे तुमच्या बहिणीच्या लग्नाची? बातमी हीच आहे की यश आणि रेवतीचं लग्न लवकरच होणार आहे। म्हणजे जे मोहितेंच्या घरी जाऊन बोलणी करून आलेत, कसं शक्य आहे हे? आणि मुळात मी इतका अपमान करूनही लीलाचे आई वडील या लग्नाला तयार कसे झाले? अशक्य आहे। या जन्मात तरी तुमचं हे स्वप्न मी पूर्ण होऊ देणार नाहीये। माझ्या यशचं लग्न मी तुमच्या बहिणीशी तर कधीच होऊ देणार नाहीये। एजंटचा या लग्नाला पूर्ण पाठिंबा आहे दुर्गा, त्यामुळे जर तुला हे लग्न होऊ द्यायचं नसेल तर तुला एजंटच्या विरोधात जावं लागेल। आहे तयारी? एजंटनी शब्द दिला असला तरी त्या दुर्गाचा काही भरोसा नाही। मागे असंच झालंय, एजंटनी शब्द देऊनही माझ्या रेऊच्या लग्नाचं घोडं पुढे सरकलं नाही ते नाहीच। आता ना मला माझ्या रेऊसाठी काहीतरी करायला हवं। बाप्पा काय करू काही सुचत नाही रे मला। काय करू, काहीतरी सुचू देत। हा कालिंदीताईंचा फोन। हा कालिंदीताई, ते झोपेतून उठवलं का काय? नाही माफ करा, मी एवढ्या रात्री तुम्हाला फोन केला। नाही काही नाही, बोला। सगळं ठीक आहे ना? नाही ना हो, काहीच ठीक नाही ना। का, काय झालं? आता ते कसं सांगू तुम्हाला हे कळतच नाहीये मला। बोला कालिंदीताई। आईचं काळीज न हो माझं। मी तुम्हाला सांगते, माझ्या रेऊच्या लग्नाच्या काळजीने ना रात्रभर डोळा लागत नाही हो माझा। ठीक म्हणजे तसा एजीने शब्द दिलाय मला, हा, की ते यश आणि रेऊचं लग्न लावून देणार आहेत। पण तरी हे रेऊचं लग्न होत नाही ना यश बरोबर, तोपर्यंत माझ्या जीवाला जो घोर लागलाय ना तो काही कमी व्हायचा नाही। कशाला कालिंदीताई, कशाला एवढा घोर लावून घेताय जीवाला? आमच्याकडनं सगळं पक्कच आहे ना। ते झालंच। काय तुमचा शब्द आहे म्हटल्यावर काय, माझा विश्वास आहे तुमच्या शब्दावर। तरी आता तुम्हाला माहितीये ना हे आमचे आजूबाजूची माणसं, तर त्यांना समजवायला म्हणून तुम्ही एक माझं काम कराल का छोटस? म्हणजे माझ्या रेऊला आहे ना जहागीरदारांकडून शकून म्हणून काहीतरी तुम्ही द्याल का?
आणि ती यशची होणारी बायको आहे असं मला सगळ्यांना सांगता येईल. म्हणजे तेवढंच माझ्या मनाला समाधान. नाही म्हणजे आपण मोठ्यांनी लग्नाची बोलणी सुरू केली असं त्यांना कळलं ना, की मग पोरांनाही लग्नाचं गांभीर्य लक्षात येईल. कालिंदीताई शांत व्हा. काही काळजी करू नका. उद्याच मी बघते. ठरवते काहीतरी. बरं बरं. ठेवू फोन. हो हो ठेवा ठेवा ठेव. काय कालिंदी सांगत होते तुला, उगाच घाबरतेस तू. झालं तुझं काम. आता यश आणि रेऊचं लग्न होणार. आता जहागीरदारांकडून तुझ्या रेऊसाठी काहीतरी चांगला आहेर येणार आहे. कालिंदी तुझी रेऊ सुद्धा आता सोन्याने मडणार ग बाई. माणसं ओळखण्यात मी कधी चूक केली नाही असं मला वाटायचं अंतरा. पण लीलाच्या बाबतीत मी चुकलो. आय वॉज रॉंग. तिला मी काय समजायचो आणि ती काय निघाली. ज्या मुलीला मी चाइल्डिश समजायचो ते किती समजूतदार निघाली अंतरा. तू जाण्याचा राग मी सगळ्यांवर काढायचो. पण लीला तिने लहानपणापासून एवढं दुःख पाहिलं, एवढा त्रास सहन केला, ते सगळं बाजूला ठेवलं. सगळ्या गोष्टीत पॉझिटिव्हिटी पाहिली. तिच्या आईने तिच्या सगळ्या चुका भिंतीवर लिहून ठेवल्यात. तरी एवढं प्रेम करते ती स्वतःच्या आईवर. कसं? तर तूच सांग, या अशा मुलीला स्वतःपासून कसं लांब ठेवायचं? कसा तिचा विचार करणं बंद करायचं अंतरा? थांबवणं कठीणच आहे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.